सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आज अज्ञान ज्ञान हेच आत्मज्ञान, अज्ञानाचे ज्ञान हेच आत्मज्ञान या विषयावर आज आपण निरूपण करणार आहोत. संस्कृत सुभाषित अत्यंत विलक्षण आहे, त्याचा अर्थही विलक्षण आहे आणि त्यामुळे हे निरूपण उलगडाही एका वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. इकडे श्रोत्यांचे ध्यान वेधू इच्छितो. संस्कृत सुभाषित असं आहे, अपश्यता सोमात्मानं मृत्युर्मूढस्य जीवितम मरणेनोदयोस्यास्ति पापा संपत्ती हेतुतः. म्हणजे आत्मदर्शन न होता तत्पूर्व मरण हेच खरे जीवन असे, मरणांती पापाचरण अंत होई तोची सत्यत्वे अभ्युदय असे. त्याचा साधा सरळ अर्थ दिसायला एवढाच आहे की आत्मदर्शन न होता सुद्धा त्याआधी मरण आलं तरी त्यालाच खरं जीवन समजावं, कारण मेल्यानंतर पापाचरणाचा अंत होतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जीवाचा अभ्युदयच होत असतो. आता इथे सांगायचं एवढंच आहे की जिवंतपणी सुरू असलेल्या पापाचरणाचे आचरण मरणाने बंद पडत असल्याने आत्मदर्शन न होता जरी त्याआधी मरण आलं तरी आत्मदर्शन न होता आलेलं मरण हे खऱ्या अर्थाने अभ्युदय झालेलं जीवनच असतं. कारण जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपली पापाचरण चालूच असतात आणि पापाचरणाचा अंत झाला की पहिल्या जीवनातून दुसऱ्या जीवनाचा अभ्युदय होतो. सुरुवातीचं जीवन आत्मदर्शन न होता फक्त कर्माचरणाचं असतं, परंतु मरणाबरोबर कर्माचरण संपलं, पापाचरण संपलं आणि आत्मदर्शन न होता सुद्धा जीवाचा अभ्युदय झाला. आता इथे सांगायची गोष्ट एकच आहे की आपण जिवंतपणे जे आचरण करतो ते असं ना तसं चुकीचंच असतं, पाप आचरणच असतं असं याच्यातून सुचवायचं आहे. आता आपण स्पष्टीकरणात गेल्यानंतर एक एक गोष्ट आपणाला अतिशय व्यवस्थितपणे उलगडत जाईल, जशी एखाद्या वस्त्राची घडी उलगडावी तसं. पहा आता, अतिशय विलक्षण असे हे आध्यात्मिक सुभाषित आहे. हे आपणाला सांगते की जन्मभर माणूस अशी ना तशी कर्मे, मग ती सत्कृत्य असोत वा दुष्कृत्ये करीतच असतो. बरेच सत्कर्म वा दुष्कर्म हे त्या त्यावेळी समाजात असलेल्या मान्यतांवर, समजुतींवरच सत वा असत असे ठरवले जाते. परमसत्य तर आत्माच आहे, जो केवळ आणि केवळ सर्व व्याप्त ब्रह्मचेतनाच आहे आणि ही ब्रह्मचेतना मूलतः आहेच आहे व वास्तव अर्थाने ती अंतर्बाह्य असल्याने सर्वत्र केवळ ती व तीच म्हणजे ब्रह्मचेतनाच आहे. म्हणजेच चेतनायुक्त जीव, शरीरे, आकृत्या, वस्तू, विषय, घटक एवंच म्हणजे किंबहुना सर्व प्रारूपे किंवा फॉर्म्स खोटेच आहेत. अशा या असत्य शरीराकारी आकृत्या, अशा या असत्य शरीराकारी आकृत्या म्हणजे देहधारी जे जे ते ते सारे मुळातच खोट्या किंवा ज्याला सोंगे म्हणावीत, अशा या असत्य शरीराकृती आकृत्या सोंगे खोटे म्हणावीत अशा मायावीच नव्हेत का? मग अशा या मायावी जगातील सत असत, धर्म अधर्म, गुण आकार भाव यांना केवळ भावले म्हणून, वाटले म्हणून कोणी एक सदाचरण तर अन्य कोणी दुराचरण म्हणतो, हे कितपत योग्य आहे किंवा योग्य ठरावे? ब्राह्मण हत्या, गोहत्या अति वाईट किंवा सर्वात मोठे पाप आणि अन्य हत्या कमी पाप ठरवायचे, हे अन्य पाप कमी ब्राह्मण हत्या, गोहत्या अति वाईट किंवा सर्वात मोठे पाप आणि अन्य हत्या म्हणजे ब्राह्मण गोहत्या सोडून केलेली अन्य हत्या कमी पाप ठरवण्याचा हा अगोचरपणा काय कामाचा? अगोचरपणा म्हणजे इंद्रियांनी ज्याचं ज्ञान होत नाही त्याबाबत बोलणं, त्याला अगोचरपणा म्हणतात. म्हणजे असा हा जो इंद्रियांनी न कळणारा जो भाग आहे तो जी माणसं बोलतात त्यांच्या या बोलण्याला अगोचरपणा किंवा अगोचर मूर्खता म्हणतात. म्हणून ब्राह्मण हत्या, गोहत्या अति वाईट किंवा सर्वात मोठे पाप आणि अन्य हत्या कमी पाप
ठरवायचा हा अगोचरपणा काय कामाचा, किंवा या मूर्खपणाला महत्व ते काय द्यायचं. हत्या लहान मोठी कमी जास्त पापमूलक ठरवण्याचा अधिकार, हत्येला लहान मोठी ठरवणं कमी जास्त पापमूलक ठरवण्याचा अधिकार मुळात मर्यादित बुद्धीच्या माणसाला दिला कोणी. त्याचे साधे सरळ उत्तर सत्ता मत्ता पोपटपंची करणारे बोलके शंख म्हणावेत असे जे असतात, त्यांनी आपली धन बल आणि अति विद्वत म्हणावी अशी ज्ञान किंवा ज्ञानशक्ती यांच्याद्वारे समाजाला निर्माण केली व आपल्या अंतस्थ कुटील हुकुमशाहीला राजनीतीशास्त्र असे गोंडस नाव दिले. आता हा अगोचरपणा का केला जातो, याचं साधं सरळ उत्तर असे आहे, ज्यांच्याजवळ सत्ता आहे, मालमत्ता आहे, थोडीफार पोपटपंची करावी असं बोलके शंख असणारी अशी सोकॉल विद्वत्ता म्हणजे मूर्खता आहे, त्यांनीच आपल्या धनाच्या जोरावर बलाच्या जोरावर आणि अतिविकृत म्हणाव्या अशा अज्ञान शक्तीलाच ज्ञान म्हणून संभावितपणे प्रस्थापित करून यांच्याद्वारे समाज रचना निर्माण केली व आपल्या अंतस्थ कुटील हुकुमशाहीला राजनीतीशास्त्र असे गोंडस नाव दिले. वास्तवात बळी तो कानपिळी आणि दुबळा त्यांच्या दारी, वास्तवात बळी तो कानपिळी आणि दुबळा त्यांच्या दारी चाकरी करी अशाच कमी जास्त प्रमाणात सार्वकालिक व सर्वत्र सत्ता चालत आलेल्या असतात. असे जुलमी लोक म्हणतील तो मंत्र, त्यांचे ते शास्त्र व तंत्र, ते म्हणतील ते धोरण व मानतील ते तोरण, असेच सारे अगदी आजही या तथाकथित किंवा पोकळ निरर्थक लोकशाही चालत आले आहे व राहणारी आहे. सारांश, सापेक्ष जगात सारेच सापेक्ष असते. सापेक्ष म्हणजे सअपेक्ष किंवा सअपेक्षा किंवा अपेक्षेनुरूप किंवा इच्छेनुरूप. माणूस ज्या अर्थी इच्छितो त्या अर्थी त्याला ते मिळालेले नसते, म्हणून ते त्याला हवी असते. माणूस ज्या अर्थी काही इच्छितो त्या अर्थी त्याला ते मिळालेले नसते व मिळालेले नाही म्हणून ते त्याला हवी असते. हेच खरे पाप आहे. म्हणजे मिळालेले आहे त्याला न्याय न देता न मिळालेच्या पाठी धावणं, त्याची कल्पना करणं, यालाच अपेक्षा म्हणतात. अप म्हणजे वाईट आणि इक्ष म्हणजे पाहणे, वाईट ते पाहणे, तो वाईट त्याची कल्पना करणे. जर उद्या नारायण पाटणकर म्हणेल मी देशाचा पंतप्रधान झालो तर हे केवळ आणि केवळ ही मूर्खता आहे, हे वाईट पाहणे अशा अर्थी हेच मुळात पापाचरण आहे. मी अमुक झालो तर याला जेव्हा आपण महत्व देतो तेव्हा मी जे आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणून असलेल्याकडे दुर्लक्ष करणे आणि नसलेल्याच्या पाठी धावणे, प्रत्यक्ष धावणे किंवा कल्पनेने धावणे, शरीराने धावणे किंवा मनाने धावणे, या साऱ्याला अपेक्षा म्हणतात. आणि अपेक्षा म्हणजे अपईक्षण. अप म्हणजे वाईट, इक्ष म्हणजे पाहणे. वाईट पाहणे म्हणजे जे आहे तिकडे दुर्लक्ष करणे आणि जे नाही ते कल्पनेने पाहणे, मनाने पाहणे आणि जमलं तर त्याच्या पाठी प्रत्यक्ष शरीराने धावणे. म्हणून अपेक्षा हेच मुळात पाप आहे. अपेक्षा म्हणजे वाईट आणि इच्छा किंवा वेगळ्या अर्थाने जे आहे ते समाधानपूर्वक संतोषपूर्वक न स्वीकारता असेल ते दुर्लक्षून त्याचा तिरस्कार करून पळत्याच्या पाठी लागणे. हेच तर जगात सर्वत्र व सर्व काली दिसते ना. मग आत्मज्ञान होण्यापूर्वी मरण्याचा एक निश्चित फायदा हाच की या अपेक्षा पूर्तीसाठी धावण्यासाठी वाया जाणारी देहात असलेली ब्रह्मचेतना जर एखाद्याच्या लक्षात आली आणि तो त्यातून अपेक्षेतून मुक्त झाला, म्हणजे वेगळ्या अर्थाने त्याने त्याच्या आत्मचेतनेचा निवांत परमशांतपणा अनुभवला, तर तुलनेने लवकर असा तो शांत झालेला इच्छारहित होतो. आणि इच्छा संपली की तुलनेने तो लवकर मृत्यूच्या अधीन होऊ शकतो. कारण देहधारणेचे मूळ कारण अपूर्ण इच्छांची पूर्तता करणे हेच असल्याने इच्छा संपताच निरपेक्षता येताच वास्तवात माणूस जिवंतपणे असून नसलेपणे अक्रिय साक्षीत्वात असतो किंवा उरतो. मात्र तेव्हा तो विदेही मुक्ती भोगतो आणि मृत्यूनंतर तर त्याला त्याच्या पूर्वजन्मीच्या निरीच्छतेमुळे पुनर्जन्माचे कारणच उरत नाही.
आत्मदर्शन होवो वा न होवो, एका आपल्या अज्ञानाचे ज्ञानच माणसाला निरीच्छ बनवते व त्या कारणाने नाही राहत सदाचरण वा पापाचरणही. कारण कोणतंही आचरण हे सरते शेवटी सापेक्ष इच्छेसहित, म्हणजे अपेक्षा वाईट पाहणे किंवा जे नाही त्याच्या पाठी धावणे असेच अनितिमान असते. नाही ते हवे असणे किंवा कल्पनेने स्वप्नरंजनाद्वारे का होईना भ्रामकतेत न मिळणारे मिळाले असे वाटणेच असते. आणि असं हे संपूर्ण भ्रामकतेने वाटणं, नसलेल्याच्या पाठी लागणं आणि असलेल्याकडे दुर्लक्ष करणं हेच तर सर्व पापाचरण आहे. आणि सर्वसाधारण माणूस आयुष्यभर याच तऱ्हेने सापेक्ष जीवन जगत असतो आणि अपेक्षेचं जीवन हेच वाईट इच्छिणारं जीवन म्हणून जर सर्वसाधारणपणे हे सापेक्ष जीवनाचं जे शुद्ध ज्ञान आहे त्यातील सत्य ज्ञान जर झालं नाही तर सर्वच माणसं सापेक्ष जीवन जगतात आणि सर्वच माणसं सत्कृत्य दुष्कृत्य धर्माचरण नीतीचरण पापाचरण चांगलं वाईट अशा संपूर्णपणे सापेक्ष गोष्टीच्या नादी लागून आयुष्यभर सर्वच माणसं खऱ्या अर्थाने पापाचरण करत असतात. म्हणून एक तर ज्याला अजिबात आत्मज्ञान नाही आणि जो जसे आहे ते तसे भोगून मोकळा करतो असा साधा सुद्धा माणूसच एक तर मेल्यानंतर त्याचं जीवन सार्थक होतं. कारण त्याने कुठलीही गोष्ट सापेक्ष पद्धतीने पाहिलेलीच नसते. जे आहे ते भोगलं आणि मोकळं झालं. सत असतची चर्चा केली नाही, चांगल्या वाईटाच्या नादी लागला नाही, पलट्याच्या पाठी लागला नाही आणि आहे त्याचा आदरपूर्वक सन्मान केला असा जो साधा माणूस असतो तो मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाचं सोनं होतं. म्हणजे मृत्यूनंतर त्याचं जीवन खऱ्या अर्थाने त्याचा अभ्युदय होतो. जीवनाचा अभ्युदय होणे म्हणजे परत जन्माला न यावं लागणं. आणि असा जो साधा सरळ माणूस असतो जो निरपेक्ष जीवन आहे तसं भोगत असतो, त्याला आत्मदर्शन झालं नाही तरी सुद्धा त्याचं जीवन खऱ्या अर्थाने सत्यत्वाने त्याचं जीवन तो जगला असा अर्थ असतो. आणि आपलं जीवन पूर्णपणे जगून जो कुठल्याच पापाचरणात न गुंता आहे ते असेल त्या पद्धतीने जगून मोकळा होतो, त्याच्या जीवनाचा पुढच्या जन्माचा त्याच्या जीवनात पुढचा जन्म येऊच शकत नाही. कारण ज्याने आहे ते जीवन सदाचरणाने कळत न कळत का होईना, अगदी न कळत सुद्धा जरी आहे त्या जीवनाला जो सामोरा गेला असा तथाकथित मूढ माणूस सुद्धा त्याचं जीवन सुद्धा खऱ्या अर्थाने जीवन जगून तो धन्य होतो आणि नंतर त्याला जन्माला यावंच लागत नाही. कारण कुठलंच कृत्य कुठलंच कर्म तो संकल्प विकल्पपूर्वक करत नाही, आहे ते सोडून त्याच्या पाठी लागत नाही. त्या कारणाने अशा माणसाचं जीवन हे मरणानंतर खऱ्या अर्थाने जीवन म्हणून सार्थक ठरतं. नव्हे सर्व पापाचरण, कारण सर्व जीवन हेच सर्वसाधारणतः पापाचरण आहे. कारण ते सापेक्ष असतं आणि निरपेक्ष माणसाचं जीवन हे निरपेक्ष असल्याने त्याचं जीवन मेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. नव्हे त्याचा अभ्युदय होतो, त्याला परत जन्माला यावं लागत नाही. मात्र सत असत पापाचरण दुराचरण चांगलं वाईट सुष्ट दुष्ट अशा भेदाभेदांची चर्चा करणारा माणूस स्वतःला जरी ज्ञानी समजला तरी भेदाभेदांची चर्चा माणसामध्ये स्वतःमध्येच भेदवृत्ती निर्माण करते आणि भेदवृत्ती नष्ट झाल्याने भेदाभेदाचा जन्म झाल्याने अशा माणसाचं जीवन कधीच धन्य होत नाही. नव्हे एक जीवन भोगल्यानंतर पाठोपाठ दुसरं जीवन तिसरं जीवन म्हणजे उष्टी घरकटी भांडी धुण्यासाठी काढण्यासाठी परत परत त्याला जीवनामध्ये यावं लागतं. मात्र निरपेक्ष जीवन हेच खरं खुरं सत्यार्थे जीवन आणि एकदा निरपेक्ष जीवन भोगून झाले की पुन्हा जन्मच नाही, यालाच अभ्युदय म्हणतात. म्हणून अज्ञानाचे ज्ञान होणे, आपण अज्ञानी आहोत याचं स्पष्ट ज्ञान होणं, यालाच वास्तवामध्ये आत्मज्ञान किंवा आत्मदर्शन म्हणतात. आत्मदर्शन म्हणजे असं काही नाही एखादा चित्रपट पाहावा. आत्मदर्शन म्हणजे असं काही नाही की गेलेले राम आणि कृष्ण आपल्याला भेटावे. आत्मदर्शन म्हणजे तत्वम असी,
ते तू आहेस. वैश्विक ऊर्जा म्हणजेच तू आहेस. हे ज्याला कळलं त्याला तत्त्वम असी किंवा तत्त्वम ते तू आहेस याचं ज्ञान म्हणजेच तत्वाचं ज्ञान. आणि ते तू आहेस म्हणजे आपण केवळ आणि केवळ अमर्त्य ब्रह्मचेतन आहोत याचं ज्ञान ज्याला घडतं तो अपेक्षा धरत नाही. तो आहे ते भोगून मोकळा होतो. तो सत असत चर्चा करत नाही, सुष्ट दुष्ट बोलत नाही. त्याला विवेक अविवेकाची गरजच नसते. कारण असा माणूसच जो केवळ आपण ब्रह्मचेतन आहे एवढं आणि एवढंच समजून जीवन जगतो त्याला आपण ब्रह्मचेतन आहोत हे जिवंतपणेच जाणवत असल्यामुळे देह असून सुद्धा तो या देहात विदेह मुक्ती भोगतो. आणि अर्थात हा देह टाकल्यानंतर ज्याने केवळ ब्रह्मचेतना म्हणूनच जीवनाला सन्मान दिला त्याला पुन्हा जन्माला याचं कारणच पडत नाही. आणि त्याच्या अस्तित्वाचा खऱ्या अर्थाने अभ्युदय होतो. म्हणजे असा माणूस एका जन्मानंतर तत्लीन ब्रह्मचेतनेमध्ये लीन होऊन उजेडी राहिले उजेड होणे किंवा अखंड सवे खंडित नष्ट झाले अखंड होऊन ब्रह्मरूप उरले असा होतो. हाच या आजच्या चिंतनाचा निरूपणाचा खरा खुरा अर्थ आहे. म्हणून आत्मदर्शन असं काही नसतं. अज्ञानाचे ज्ञान होणे यालाच आत्मज्ञान किंवा आत्मदर्शन म्हणतात. आपण हे जे सर्व विस्ताराने सांगितलेलं आहे त्याचा परत परत मनन चिंतन निधिध्यासनाद्वारे जर आपण याकडे पाहू शकलात तर जे अगोचर वाटतं, जे इंद्रियांना इम्पॉसिबल वाटतं, जे इंद्रियांच्या क्षमतेत येत नाही ते कळत न कळत त्या चेतनेमध्ये जी संवेदना आहे म्हणून चेतनेची संवेदना म्हणजे सुसंवेद्यता ब्रह्मचेतनेची जी सुसंवेद्यता आहे ती अशा असत्याला असत्य म्हणून जाणण्याने आपल्यामध्ये विकसित होते. आणि ब्रह्मचेतनेची सुसंवेद्यता म्हणजेच आत्मा आत्म्याला आत्मवत म्हणून जाणतो. आणि अशा वेळेला हा माणूस केवळ आत्माच असतो. आणि आत्म्याला आत्म्याचे ज्ञान होणं हे जरी आपल्याला विपरीत वाटलं तरी आपण आत्मा आहोत ब्रह्मचेतन आहोत हे जेव्हा एकदा निश्चित लक्षात येतं तेव्हा आत्मदर्शन संपतं आणि खऱ्या खोऱ्या अर्थाने ब्रह्मचेतनेचं ज्ञान आपल्यामध्ये संक्रमित होतं, उत्कर्षित होतं. आणि ब्रह्मचेतना म्हणून जिथून आपल्या वागण्याला कलाटणी मिळते तिथून पुढचं संपूर्ण आयुष्य विधेयीपणे मुक्तिभोगीत जावे असं असतं. आणि खऱ्या अर्थाने ते जीवन सार्थकी होतं. आणि नंतर परत जन्माला यावंच न लागल्यामुळे पूर्ण आचरणातूनच मुक्तता झाल्यामुळे कारण सर्व आचरण इष्टनिष्ठ असं भेदाभेदातलं म्हटलं की ते दुराचरण पापाचरणच असतं. तर निरपेक्ष आचरण ज्याचं असतं तो विधेयीपणे मुक्ती भोगतो चालू जीवनात त्याचं जीवन सार्थकी लागतच लागतं. आणि नंतर जीवनात याचा त्याला प्रश्नच उरत नाही कारण आता तो त्या अशीपदी म्हणजे केवळ असलेपणी ब्रह्मचेतना म्हणून विश्वंभर चेतना म्हणून उरतो. हीच ती कैवल्य मुक्ती. तेव्हा अज्ञानाचे ज्ञान होणे यालाच खऱ्या अर्थाने आत्मज्ञान म्हणतात. आणि आत्मज्ञान म्हणजेच आपण स्वतः आत्मा आहोत हे आपलं आपणाला परिपूर्णपणे आकलन होणं असतो. धन्यवाद. चिंतनात राहा. आशा आहे की नीट समजून घेऊन आपण या चिंतनाकडे पाहाल आणि अत्यंत निरपेक्ष बुद्धीने जर आपण हे पाहू शकलात तर निश्चितच अज्ञानाला अज्ञान म्हणून ओळखणे हेच आत्मज्ञान. या निरूपणाचं जे सार्थकत्व आहे ते आपल्या अंतरंगामध्ये आत्मरस म्हणून संक्रमित होईल आणि आपली ही अवस्था उजेडी राहिले उजेड होणे किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे अशी निश्चित झाल्याखेरीज राहणार नाही. सुप्रभात सुदिन. धन्यवाद. अस्तु.